तर चला स्पीडअप घ्यायचं थोडंसं विनंती असेल. आताशी दुसऱ्या फेरीतील केवळ आणि केवळ दुसरा सामना मित्रांनो सुरू आहे. तर पंच आपला निर्णय कळवायचा आहे या चेंडूवरती. तर यस, 4 धावांकरिता चौकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज पंकज गाडगेच्या बॅटमधून येतोय गोलंदाज विनू. स्वागत केले गेले विनूचं 4 धावांनिशी. नेक्स्ट बॉल दरम्यान यावेळेस जोरात फटका लगवायचा होता चेंडूने बॅटमध्ये, परंतु कोणत्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता यावेळेस मैदानावरती पूर्ण केली जाते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू धावफलक स्थिरावतोय 4च्या घरामध्ये. दरम्यान यावेळेस मात्र फटका फसतोय क्षेत्ररक्षक गणेश चेंडूच्या खाली या, परंतु चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार. पंचांचा इशारा, आणखीन एक घणाघाती चौकार. तर धन्यवाद. यावेळेस 2 चौकार फलंदाज पंकजच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा हा सामना. फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा फटका मात्र फसलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु नाहीये. चेंडू भूमीला दान झालाय. अशा तुम्ही संधी द्याल तर मित्रांनो कशा प्रकारे मैदानावरती मात्र खेळाडू हवी होतील, कारण की आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेस्ट दौरा सुरू आहे मित्रांनो. शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होते. बुमराच्या हातातून आपण पाहिलं तर बेनस्टोकचा झेल सुटला, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बुमराकडे एक त्याहूनही अवघड झेल आला, परंतु बुमराने तो झेल पूर्ण केला गेला होता. गणेशकडे या अगोदरच्या चेंडूवरती देखील झेल आला, त्यानंतर देखील झेल आला, परंतु दोन्ही झेल गणेशच्या माध्यमातून मी म्हणेल कुठेतरी अपुरे ठरले त्याचे प्रयत्न, आणि त्यामुळेच पंकज गाडगे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मैदानावरती तळ ठोकून उभा आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज विनूचा. यावेळेस पंकजला न समजलेला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम मारा गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र मैदानावरती केला जातोय. डॉट बॉलची सांगता. धावफलक जर आपण पाहिलं तर 5 चेंडू झालेले आहेत. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमतरता. पहिल्या षटकाचा दरम्यान खेळ होतोय समाप्त, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 11 धावा येताना पाहायला मिळतात. गोलंदाज विनू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. तर यावेळेस संघाकडून सांघिक स्वरूपाचं, दुसरं तर वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज राजू मोठे. अर्थातच नाडा यावेळेस गोलंदाजीसाठी त्याच्या समोर असेल फलंदाज पंकज. पंकजला मात्र पहिल्या षटकामध्ये शांत ठेवलं गेलंय. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला चेंडू भिरकवलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु चेंडू जाईल सीमारेखा पार. 4 धावांकरिता चौकार. तर मित्रांनो एक सूचना असेल, जर तुमचा चेंडू पिच वरती लँड झाला त्यानंतर तो चेंडू जर अवांतर गेला तर अवांतर चेंडू दिला जाईल, जर लीगल डिलिव्हरी असेल तर लीगल डिलिव्हरी दिली जाईल. जर पिचच्या बाहेर चेंडू पडला तर नो बॉल मात्र घोषित केला जाईल, आणि जी सिमेंट कॉन्क्रीटची विकेट बनवण्यात आलेली आहे त्याच्या अगोदर, म्हणजे जर बाउन्सर टाकायचा प्रयत्न त्याच्या अगोदर जर चेंडू पडला तर डेड बॉल दिला जाईल. ही सूचना मात्र आपण सर्वांनी ऐकून घ्यायची आहे.
कळंबोली क्रिकेट मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आणि आपण सर्वच मात्र खेळताना नक्कीच पाहायला मिळतो. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करायचं, कोणत्याच प्रकारे वादविवाद होईल अशा गोष्टी मात्र ह्या मैदानावरती घडू देऊ नका अशी सर्वांना विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज राजू मोठेचं स्वागत यावेळेस चौकारानिशी केलं जात आहे. 4 धावा संघाच्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकारच्या मदतीने एकूण धावसंख्या झाली ती मात्र 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड, बिनगडी बाद 15 ही धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संत गतीने धावफलक जरूर पुढे सरकत होतं, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून प्रयत्न केला गेलाय तो फलंदाज पंकज घाडगेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु पुन्हा एकदा लांब राहतोय चेंडू. बॅक टू बॅक दुसरा घणाघाती चौकार. टीजे तर धन्यवाद डीजे. चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक मंगेश चेंडू माफ करा क्षेत्ररक्षक ऋषिकेश चेंडूच्या खाली येतोय. जोपर्यंत चेंडूला फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा. 1 शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, म्हणजे या चेंडूवरती मिळेल ती मात्र केवळ आणि केवळ सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ मात्र पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या 20च्या घरामध्ये. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर यावेळेस जुडल्या गेल्या आहेत. त्याला पंचांशी वाद घालायचा नाही. लवकरात लवकर मॅचेस खेळायचे आहेत मित्रांनो. खूप उशीर होतोय. आजच्याच दिवसामध्ये सर्व मॅच मी म्हणेल कोणतीच मॅच वन साईड झाली नाही. सर्व मॅच हाय व्होल्टेज मॅचेस झालेत. त्यामुळे वेळ देखील थोडासा जास्त खर्च होताना आपण सर्वांनीच पाहिला. परंतु विनंती असेल इथून पुढे ज्या टीम्स खेळतात त्या सर्वांना की थोडंसं स्पीडअप करायचं आपण. यावेळेस पंकज गाडगेच्या बॅटमधून उत्तुंग लांबच लांब षटकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर फटकेबाजी सुरेख केली जाते पंकज गाडगेच्या बॅटमधून. फुल टॉस, त्याला मात्र सुट्टी नाहीये. चेंडू सीमा पार, षटकार. तर यावेळेस पंकज गाडगे आग ओकणारी फलंदाजी मात्र या मैदानावरती नक्कीच करताना पाहायला मिळतो. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय जरूर आणि लँड देखील होतोय. सीमा रेखा पार, बिग हिट, षटकार. तर यावेळेस धन्यवाद. आपण पाहिलं तर जबरदस्त षटकार, चौकारांची आतिषबाजी, षटकारांची हॅट्रिक मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 38 रन्स, 38 धावा धावफलकावरती सध्या जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र जोडली गेली आहे. तर चला विनंती असेल
रॉयल बी संघाचे संघनायक आणि डीजी माऊली संघाचे संघनायक आपण टॉससाठी मात्र लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रॉयल बी संघाचे संघनायक आणि डीजी माऊली संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी मात्र आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान यावेळेस साक्षी सावंतला हात खुले करण्याची संधीचं केलंय सोनं. चेंडू सीमा पार, आणखीन एक षटकार. तर गोलंदाज प्रवीणचं देखील स्वागत यावेळेस मैदानावरती षटकाराच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता 44च्या घरामध्ये जाऊन धावफलक विसावतोय. 3 षटकांचा सामना मी म्हणेल. अतिशय वेगाने धावफलक पुढे सरकताना नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज. यावेळेसचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. गती परिवर्तन पाहायला मिळालं. शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु आपण पाहिलं तर इथे सिंगल सहजरित्या मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमुळे जिथे होती सिंगल तिथे मात्र डबल मिळताना नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. तर 46 धावा 46 रन्स यावेळेस मैदानावरती. तर रॉयल बी संघाचे संघनायक किती आलेले आहेत. मी विनंती करेन डीजी माऊली संघाच्या संघनायकाला की आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळेस मात्र क्लिक केलंय केवळ चेंडूला आणि दाटलंय सीमा पार. 6 धावांकरिता षटकार. तर नक्कीच यावेळेस मात्र षटकार ठोकला जातोय. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ यानं बाकी आहे. अफलातून फटकेबाजी, सांघिक अर्धशतक या मैदानावरती पूर्ण 52 धावांपर्यंत मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी करणारा DDSR जय भवानी संघ. तर यावेळेस नाणेफेक मात्र केली जाईल. इकडे आपण पाहू शकाल विक्रम पवार या मैदानावरतील अनुभवी खेळाडू. तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर कळंबोलीचा कायरन पोलार्ड म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं संतोष मदने. GS स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहिलं तर 53 धावसंख्या होती. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र पूर्ण केला जातोय सीमारेषे लगत. लास्ट बॉलला मात्र मिळतीये विकेट. 53 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 54 धावांची गरज. तर चला DDSR जय भवानी संघ आपल्याला विनंती असेल की लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. प्रवीण सर आपण पाहिलं तर येणारे 3 षटकांनी विजयासाठी 54 धावांची गरज. ह्या लक्ष्याचा पिछा कशा प्रकारे केला जाईल. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिलीत पहिल्या सत्रामध्ये. पंकज घाडगे आणि त्याच्या समवेत अक्षय सावंत यांच्या माध्यमातून नॉट आउट 53. लास्ट बॉलला आपण पाहिलं तर विकेटचं पतन मात्र नक्कीच धावताना आपल्याला पाहायला मिळालं. चला अतुल दादा आपल्याला विनंती असेल थोडासा वेग मात्र आपण वाढवा.
हॅलो. तर विनंती असेल मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच यांना की कृपया खेळाडूंना ताकीद करायची आहे की आपण सराव थांबवायचा आहे. नुकतंच जे नाणेफेक झालं प्रवीण सर डीजी डीजी माऊली आणि रॉयल या संघादरम्यान नाणेफेक जिंकलं आहे. पहिलं युद्ध जिंकलं नाणेफेकीचं जय माऊली या संघाने. तर निश्चित एक बिग फाईट डीजी माऊली संघाने तो नाणेफेक जिंकलेली आहे. एक मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला विनंती असेल पंचांना कृपया पंच आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तर चला विनंती असेल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टीम मीटिंग घेतली जाते, परंतु लवकरात लवकर मित्रांनो टीम मीटिंग संपवायची आहे आणि लगेच मॅचेसला सुरुवात मात्र यावेळेस मैदानावरती नक्कीच करायची आहे. विजयासाठी तब्बल 54 धावांचं लक्ष आहे. निखिल आहेर विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. निखिल बाळासाहेब आहेर आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. उर्फ सर्वांचा लाडका टकलू. हॅलो. सर्व टीममधल्या खेळाडूंना विनंती आहे टाइमपास करू नका. तर गोलंदाज पंकज यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला षटक घेऊन येतोय समोर राजू मोठे. पहिला चेंडू बॅट बाउन्स नैसर्गिक अडथळा आणि चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेखा पार. 4 धावांकरिता चौकार. तर गोलंदाज पंकज वरती हल्ला, परंतु त्याचं निश्चितपणे प्रत्युत्तर यावेळेस मैदानावरती. फलंदाज राजू मोठे बॅक टू द पवेलियन. तर निश्चितपणे गोलंदाज पंकज काय फलंदाजी, काय गोलंदाजी आणि काय विकेट. तर तर यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाज पंकज कमबॅक करतोय. मित्रांनो आपण पाहिलं ते एक पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय आणि त्यानंतर मात्र कुठेतरी सिंगल मैदानावरती फलंदाज विराटची वर्णी यावेळेस मैदानावर टाकते. फुल टॉस बॉल होता मित्रांनो. नो बॉलचा इशारा मात्र पंच करतायत. नो +4 म्हणजे एकूण 5 धावा यावेळेस धावफलकावरती नक्कीच मिळत आहेत ना. दसरा ना दिवाळी परंतु 5 धावांचा बोनस आपण पाहू शकाल यावेळेस
ऑफ द बॅट येस, म्हणजे या धावा विराजच्या खात्यामध्ये नक्की जमा केल्या जातील. ह्या 5 धावांच्या मदतीने संघ मात्र दुहेरी अंक अर्थातच 10च्या घरामध्ये जाऊन विसवताना पाहायला मिळतो. एक खराब चेंडू मैदानावरती नक्कीच आपल्याला गोलंदाज पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याला देखील त्या वेगाला मात्र दिशा देण्याचं काम फलंदाज विराजच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. तर यावेळेस नक्कीच बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल तोपर्यंत मात्र सिंगल मैदानावरती पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने संघ मात्र पुन्हा एकदा पुढे सरकला. फलंदाज विराज पोहोचतोय वैयक्तिक 5, तर संघाला मात्र घेऊन जातोय 1 गडी बाद 11च्या घरात. तर येस, नक्कीच आपण पाहिलं तर गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत, कारण की एका संघामध्ये आपण पाहिलं तर अजित पाटील ज्यांच्या तालमीमध्ये हा खेळाडू तयार झाला, तर दुसरीकडे विराज जो मात्र या मैदानावरती फलंदाजी अतिशय सुरेख दाखवताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. सिंगल डबलने काम चालणार नाहीये मित्रांनो, तुम्हाला कुठेतरी इथे मोठे फटके मात्र खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र नक्कीच मैदानावरती करावी लागेल. जरी मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर तब्बल 54 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. चेंडू जर पाहिले या षटकातले तर जवळपास 1 चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल परंतु आपण पाहिलं तर पूर्णपणे मिस केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान इथून झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती. तर चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय, कारण की आता मात्र वेळ निघून चाललेली आहे. घड्याळाचा काटा पण पाहिला तर 5 वाजलेले आपल्याला दर्शवतोय. यानंतर आणखीन 3 ते 4 सामने आपल्याला खेळवणं बाकी आहे. 4 ते 5 सामने आपल्याला खेळवणं बाकी आहे मित्रांनो. जर असाच उशीर होत राहिला तर पुढचे सामने 2 षटकांचे देखील होऊ शकतात, अशी सूचना मात्र आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येताना पाहायला मिळते. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, दूरवरून चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. वा व्हॉट अ कॅच, सुपर कॅच मित्रांनो. पण पाहिलं तर यावेळेस जागेवरचा झेल घेणं खेळाडूंसाठी अवघड आहे. तिथे मी म्हणेल लॉंग ऑनच्या क्षेत्रापासून मिड ऑनच्या क्षेत्रापर्यंत धावत आला आणि काय सुंदर झेल मात्र या मैदानावरती नक्कीच पूर्ण केलाय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक भरत याचं. तर गोलंदाज शिवा आपण पाहू शकता मित्रांनो. तर यावेळेस गोलंदाज आपण पाहू शकाल शिवा खडके यांना मात्र पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता मिळते. अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात मात्र या मैदानावरती नक्कीच होताना पाहायला मिळाली. तर पहिल्या चेंडूवरती गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त केले गेले. दुसरा चेंडू यावेळेस मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती परंतु थोडीशी खराबपैकी. 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील मैदानावरती आपण पाहिली तर नक्कीच पूर्ण केली जातीये. या 3 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक थोडासा पुढे सरकते आणि जाऊन पोहोचतं यावेळेस 15च्या घरामध्ये. तर अजित नाळे यांचे निकटवर्तीय जवळचे मित्र जॉन पंडित यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. संघर्ष मित्रमंडळ आणि खास करून अजित नाळे यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत. तर यावेळेस आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला त्या केवळ मनगटाच्या साह्याने भिरकावून लावलंय. सीमारेखा पार, पंचांचा इशारा, 6 धावांकरिता षटकार.
तर दरम्यान षटकार येतो फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, परंतु फलंदाजाला न समजलेला चेंडू. एखाद दुसऱ्या षटकाराने काही फरक पडणार नाही मित्रांनो. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 3 पेक्षा जास्त षटकार तुम्हाला खेचावे लागतील जरी मॅच जिंकायची असेल तर. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. 54 धावांचं आव्हान, म्हणजे अजून देखील येणाऱ्या चेंडूंमागे 33 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता यावेळेस मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतीये. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानावरती नक्कीच आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वा, काय कॅच आहे मित्रांनो. 2 कॅच पूर्णपणे म्हणेल सामन्याचं चित्र बदलणाऱ्या होत्या. काय एफर्ट्स यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तुम्ही मला केवळ संधी द्या, मग ती फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, आणि ते दोन्ही मिळालं नाही तर क्षेत्ररक्षण असू द्या, मी माझं 100% देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच मैदानावरती करील. हे दाखवून देत असताना क्षेत्ररक्षक भरत. तर रोहित अमृतुल्यचे सर्वेसर्वा रोहित गोरड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेकरिता मोफत चहाची सुविधा आपल्याला दिली गेली आहे. त्याबद्दल रोहित गोरड यांचं मनपूर्वक आभार आमच्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज संदीप मोठे यावेळेस संजय मोठे माफ करा यावेळेस मैदानावरती. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज बाबू. तर संजय मोठे यांनी जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर सचिन केकान यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक यावेळेस मैदानावरती येताना पाहायला मिळतंय. यावेळेसचा चेंडू क्षेत्ररक्षक रोहित केंद्रे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडूला उचलतील, पुन्हा एकदा फेकतील, तोपर्यंत मात्र केवळ सिंगल पाहायला मिळतीये. ह्या सिंगलच्या मदतीने एक घर पुढे धावसंख्या सरकते आणि जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 3 गडी बाद 22 धावां यावेळेस धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक घेऊन होते गोलंदाज बाबू. बाबूचा पुढचा चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर दिल स्कूप अर्थातच पल्लू स्कूप केण्याचा प्रयत्न. काय शॉट सिलेक्शन केले गेले मैदानावरती. चेंडू मात्र सीमारेखा पार. चौकार. तर धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर जबरदस्त फटका मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिलस्कूपचा प्रयत्न. दोन्ही शॉट कनेक्ट जरूर झालेत. पहिला शॉट एक्झिक्यूट झाला होता, परंतु या शॉटमध्ये तितकीशी सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यामुळे केवळ सिंगलवरती समाधान नक्कीच मानावं लागेल. तर यावेळेस सिंगल डबल सामन्यामध्ये केवळ औपचारिकता उरताना आपण सर्वजण पाहू शकता मित्रांनो. हॅलो. 2 चेंडू 28 धावा झालेल्या आहेत. अजून देखील विजयासाठी जवळपास 26 धावांची गरज. तर चला यापुढील सामना रॉयल बी विरुद्ध डीजी माऊली. दोन्ही संघांना विनंती आहे की तर चला डीजी माऊली संघ आपला जो काही निर्णय असेल त्वरित आपण त्या निर्णयासह मैदानावरती उतरायचं आणि रॉयल संघ आपण त्या निर्णयाला मात्र सामोरं जायचं आहे. तसंच विनंती असेल DDSR जय भवानी संघाला की आपण आपले 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती पाठवून द्यायचे. तर पुढच्या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय.
हॅलो, नुकत्या झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू आणि 37 धावा, त्याचबरोबर गोलंदाजीच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी करत असताना एक गडी गारद करणारा गोलंदाज तसंच फलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा पंकज गाडगड ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तरी पंकज, आपल्याला विनंती असेल की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. आपण पाहिलं तर सलग दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या खेळाडूने पटकावलंय. पंकज, आपल्याला विनंती असेल की आपण घ्यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र घेऊन जायचंय. त्याला रॉयल बी संघ आपल्याला विनंती असेल की आपण आपली फलंदाजांची जोडी मात्र त्वरित मैदानावरती पाठवून द्यायची.